हे हळूहळू होईल, तसं ऐकतील नाही ऐकतील माहीत नाही, पण आपण विषय मांडत सत्य खरं मांडत गेलं पाहिजे की त्यासाठी आधी माझ्यावर काम, मला माझ्यावर काम करायचं आहे. मग ही गाणी किती सांगणारी आहेत बघा. आपण ती आपल्याकडे आश्रम सांगितले 3 प्रकारचे, ते गाणं सांगणार, अख्खं गाणं सांगते. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे, एक धागा सुखाचा या वस्त्राते विणतो कोण. परत ऐकण्यासारखे, या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन, कुणान दिसले त्रिखंडात या हात विणकऱ्याचे, एक धागा सुखाचा. कोणा दिसलेत? आमच्या धोट्यामधून आम्ही कापड विणताना वाहतोय, वॉरपेट आम्हाला दिसत आहे, डेटिंगमध्ये दिसतंय आम्हाला, पण हे त्रिखंडात जे वस्त्र विणलं जातंय, कोणाला दिसले ते वस्त्र? कसं विणलं जातं, काय चाललंय, जग कसं बदलत चाललंय, कसे भूकंप येत आहेत, काय काय ऱ्हास चालला आहे, हे सगळं पुढच्या पिढीला शांतपणे सांगण्याची प्रक्रिया आपण करत जाऊयात. आणि त्यासाठी ना त्यांची बैठक गरजेची. आज आपापलं जे काही धार्मिक केंद्र असेल घेऊन जाऊयात. लोक म्हणतात तिथं जाऊन काय मिळणार आहे, काय गुगलवर मी आता कोल्हापूर करवीरनगर वाचनालयाचा संचालक आहे, मी तिथे एक सेशन घेतला होता, वाचन का गरजेचं आहे. एक पुस्तक हातामध्ये घेऊन वाचायला बसलं, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, बायबल, पुराण, ग्रंथसाहेबा जे असेल ते हातात घेतल्यानंतर गजानन महाराजांची पोथी पारायणं का केली असतील ती, एक पुस्तक, एक ध्येय, माझ्या डोळ्यासमोर आपल्याला जो काय एक्स परमेश्वर आहे आणि त्याचंच चिंतन त्या फक्त पुस्तकात होतं आहे. मोबाईलवरती ऑडिओ बुकमध्ये सगळी बुक्स अवेलेबल आहेत, पण मोबाईल हातात घेतल्यानंतर फक्त ते वाचन होतं का? नाही. 2 मिनटं जरा व्हॉट्सअपकडे जाऊन येऊ, 2 मिनिट फेसबुककडे जाऊन येऊ, ट्विटर काय म्हणते बघू, तेवढ्यात काही मेल आला आहे का बघू. म्हणजे मनाची चंचलता माणसाचा कायमस्वरूपी आनंद घालवते आणि ती तात्पुरत्या आनंदाकडे घेऊन जायला बघते आणि मन घसरणीकडे जाणार आहे, मन एकदम घसरणीकडे जाणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये आपली भाषा पहिल्यांदा बदलायला सुरुवात करूयात. समोरचा रिझल्ट काय देतो त्याची माझा प्रतिसाद कसा चालला आहे, कारण मला माझा स्वार्थ आहे, माझा चेतनेचा. तर बघा ना, एकदा चिडलो आपण, आपलं ब्लड प्रेशर वाढते, आपली शुगर वाढते आहे आणि त्या समोरच्या रिॲक्शनमध्ये माझ्या रिॲक्शन डबल तिबल द्यायला बघतोय मी. का? माझ्याकडे अनुभव आहे, माझं वय आहे म्हणून. फक्त त्या वयाला खरी परिपक्वता कधी येईल, जेव्हा मला मी कोण आहे त्याचा शोध लागायला लागेल आणि जेव्हा हे कळेल हा खेळ कसा चालला आहे, ही गंमत कशी चालली आहे आणि त्यानं काहीतरी निमित्त करून मला पृथ्वीवर पाठवलं आहे. बघा, त्यानं काहीतरी कारण आहे म्हणून पाठवले आपल्याला उपरवाल्याने. मग ते कारण शोधायचं असेल तर परत आणखीन एक गाणं समोर, लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लागा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. मग झालंय काय आमचं सगळं? कोरी चुनरिया आत्मा मोरी. माझा आत्मा प्लेन लहानपणी काय होतो, काही नव्हतं आपल्याला, नाव गाव अमुक तमुक. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल. वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. हाँ, जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. मग झालंय काय? आपण काय केलं एक्झॅक्टली? भूल गई सब वचन विदा के. जब हम आए हैं यहाँ पे, पृथ्वीवर आलो आहे, तेव्हा आपल्याला कर्म काहीतरी दिलीत, चांगली सत्कर्म करायला दिलेली आहेत. सुरुवातीला सकाम कर्म दिलेली आहेत आपल्याला. ती कर्म करत 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 पुढं जायचं आहे आपल्याला. पण काय झालं?
तुला एवढे टक्के पडला तर तू हुशार, तुझ्या मुलाने अमेरिकेत गेला तर हुशार, तुझी बायको अशी असली तर हुशार, दिसायला असं असेल तर हुशार, हे घर पैसा एवढा असेल तर, जमीन एवढी असेल तर, हे सगळं आपल्या मनावरती लहानपणी प्रोग्राम झाला. आणि काय झालं, भूल गई सब वचन विदा के, खो गई मैं ससुराल में आके, जाके बाबुल से नजरें मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग.